नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 4 विषय गणित या पाठामधील चौथा पाठ आहे आपला वजाबाकी. या पाठामधील पेज नंबर 25 वरील स्वाध्याय पाहत आहोत. तर याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. दोन्ही प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न काय आहे, वजाबाकी करा. वजाबाकी करामध्ये इथे तर कॉलम दिलेले आहेत. ए म्हणजे एकक, द म्हणजे दशक, श म्हणजे शतक आणि ह म्हणजे हजार. म्हणजे आता एकक स्थानचा अंक काय आहे, इथं 5 आणि इथं काय आहे 9. तर मग 5 लहान आहे आणि 9 मोठा आहे. त्याच्यामुळे 5 मधून 9 जातात का, जात नाहीत. त्याच्यामुळे काय करायचं, आपण त्याच्या शेजारचा जो अंक असतो दशक स्थानचा त्याच्याकडून एक हातचा इकडे घ्यायचा असतो. तर म्हणजे हे 5ला 5 तसेच ठेवायचे आणि एक हातचा घेतला म्हणजे त्याच्या पुढे 1 वाढवायचे. म्हणजे किती झाले 15. आणि इथं एक हातचा एकच होता, इथं त्याच्यामधून पण एक हातचा गेला, त्याच्यामुळे इथं किती राहिले 0. मग इथं 15मधून 9 गेले, 15मधून 9 गेले किती येतील 6. नंतर 0मधून 4 जातात का, जात नाहीत. त्याच्यामुळे आपण आता शतक स्थानकडून दशक स्थान हातचा घेणार. म्हणजेच 2मधून 1 गेले, लगेच इथं 1 कमी करून घ्यायचा, इथं राहिले 1 आणि इथं झाले 10. 10मधून 4 गेले 6. 1मधून 6 जातात का, नाही जात. त्याच्यामुळे हजार स्थानाकडून शतक स्थान एक ही घेणार, हातचा घेणार. म्हणजे इथं झाले 11. इथं 1 4मधले 1 गेले, इथं राहिले 3. नंतर मग 11मधून 6 गेले, किती येतील 11मधून 6 गेल्यानंतर 5. नंतर 3मधून 2 गेले 1. म्हणजेच ह्याचं पहिल्याचं उत्तर काय आलं आपलं 1566. दुसऱ्याचं काय येणार 7123 वजा 5784. मग 3मधून 4 जातील का, नाही, कारण 3 लहान आहे आणि 4 मोठा आहे. गडबडीनं विद्यार्थी एक उत्तर लिहितात. तर वरची संख्या लहान आणि खालची मोठी असेल तर आपल्याला हातचा घ्यावा लागतो. मग यामधून हातचा दशक स्थानकडून घ्यायचा, इथं होतील 13 आणि इथं राहतील 1 हातचा गेल्यामुळे 2मधून 1 गेले, इथं राहतील 1. मग 13मधून 4 गेले, 13मधून 4 गेल्यानंतर किती येणार 9. नंतर 1मधून 8 जातात का, नाहीच जात. त्याच्यामुळे आपण हातचा घेऊया शतक स्थानकडून. मग 1 होतं, 1 पण गेलं, इथं राहिले 0, इथं होतील 11. म्हणजेच 11मधून 8 गेले 3. नंतर 0मधून 7 जातील का, नाही जाणार. त्याच्यामुळे हातचा आपण इकडं घेऊया. तर इथं किती राहतील मग 6 आणि इथं होतील 10. 10मधून 7 गेले 3, 6मधून 5 गेले 1. म्हणजेच हेचं उत्तर काय आलं आपलं 1339. तिसरं गणित आहे 3014 वजा 2527. तर 4मधून 7 जातील का, नाही जाणार. म्हणून आपण दशक स्थानकडून एक हातचा घ्यायचा, इथं झाले 14. 14 इथं राहतील 0. 14मधून 7 गेले 7. 0मधून 2 गेले 0मधून जाणार नाहीत. त्याच्यामुळे आपण ह्या 0कडून इथं हे गणित बघा, हे खूप महत्त्वाचं आहे आणि भरपूर जणांचं हे गणित चुकतं. तर हे गणित नीट लक्ष देऊन बघा. तर आता बघा 0मधून आपल्याला इथं 0 राहिले, 0मधून 2 घालवायचे आहेत, मग हे जाणार नाहीत. मग आपण ह्या 0कडून इथं घ्यायला, तर 0 असतील तर हेच हातचा देता येणार नाही आपल्याला. म्हणजे 0च असेल त्याच्याकडे संख्याच नाही तर ते काय देणार. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा ह्याला ह्याची संख्या ह्याला हातचा घेऊया. म्हणजेच हे 3 आहे, तर 3कडून हातचा पहिल्यांदा हे 0 घेईल. म्हणजेच मग इथं 2 राहतील आणि इथं 10 होतील. मग नंतर आता 10मधून आपल्याला हातचा इथं ह्याला 1ला पाहिजे होता, म्हणजेच इथं 0 राहिले, त्याला हातचा पाहिजे होता. त्याच्यामुळे 10मधले पण 1 इकडं जाईल. मग इथं किती राहतील 9 आणि इथं होतील 10. मग 10मधून 2 गेले 8. आणि आता वरची संख्या असते 9, ह्या 10मधून घालवायचे नाहीत. हे वरचे 9 असतील का, त्याच्यामधून ही 5 घालवायचे. 9मधून 5 गेले 4. नंतर 2मधून 2 गेले 0. म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं 487. चौथं गणित काय आपलं 6325 वजा 758. तर मग ह्यामध्ये पण 5 लहान आहे आणि 8 मोठा आहे, त्याच्यामुळे हातचा घ्यावा लागेल. तर हे 2मधून 1 इथं 1 राहिले आणि 1 इकडं हातचा गेला, इथं झाले 15. 15मधून 8 गेले, किती येते 7. 1मधून 5 जात नाही, त्याच्यामुळे 3कडून 1 हातचा इकडे घेणार, इथं झाले 11, इथं होतील 2. मग 11मधून 5 गेले, 11मधून 5 गेले किती येतील 6. 2मधून 7 जात नाहीत, त्याच्यामुळे ह्या 6कडून हातचा घ्यायचा आहे आपल्याला. तर 6मधून 1 गेले, इथं राहतील 5, इथं होतील 12. 12मधून 7 गेले किती येतील 5. आणि 5मध्ये खाली काहीच नाही, त्याच्यामुळे ॲज इट इज 5. म्हणजेच ह्याचं उत्तर काय येईल 5567.
नंतर आपला पुढचा प्रश्न काय आहे, पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला इथं आडवी मांडणी दिलेली आहे आणि ती आपण उभी मांडणी करून वजाबाकी करायला सांगितलेली आहे. तर इथं सर्व आडव्या पद्धतीने दिलेले आहेत, तर ते आपण उभी मांडणी करूयात आणि त्याच्यामध्ये त्याची वजाबाकी करूयात. तर इथं सगळे गणितं लिहून घेतलेत मी अगोदर आणि इथं उभी मांडणी करून वजाबाकी करायला सांगितलेली आहे. आता हे आपलं स्वाध्यायच हातच्या वजाबाकीचं आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ह्याच्यात हातचा येईल, तर लक्ष देऊन बघा अगोदर. म्हणजेच हे पहिलं गणित काय आहे, 3245 वजा 1127. तर 5मधून 7 जातील का, नाहीच जाणार, त्याच्यामुळे यामधून एक हातचा इकडे घ्यावा लागेल. इथं झाले 15, इथं राहिले मग 3. तर 15मधून 7 गेले किती येतील, 8. नंतर 3मधून 2 जातील का, जातील, कारण 3 मोठा आहे 2 लहान आहे. 3मधून 2 गेले 1, 2मधून 1 गेले 1, 3मधून 1 गेले 2, म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं, 2118. नंतर पुढचं काय आपलं 6007 वजा 2345. तर 7मधून 5 जातात का, जातात, त्याच्यामुळे 7मधून 5 गेले 2. आता हे बघा, शून्य आलं का जास्त चुका होण्याचे चान्सेस हे 0 असतील तर त्या वजाबाकीमध्ये होतात. आता बघा 0मधून 4 जातात का, नाहीच जात, त्याच्यामुळे आपल्याला ह्या 0कडून इथं घ्यायचं, पण ह्या 0कडला अगोदर ह्याच्याकडून घ्यावे लागतील, म्हणजे 6कडून घ्यावे लागतील. मग 6मधलं 1 गेले इथं राहतील 5, इथं होतील 10. मग आपल्याला ह्या 0ला पाहिजे, त्याच्यामुळे ह्याला पण एक कमी करायचं, इथं होतील 9 आणि इथं होतील 10. मग 10मधून 4 गेले 6, 9मधून 3 गेले 6 आणि 5मधून 2 गेले 3, म्हणजे याचं उत्तर केले किती येईल आपलं, 3662. नंतर आपलं पुढचं तिसरं गणित आहे 6037 वजा 4043. तर 7मधून 3 गेले 4, 3मधून 4 जातील का, नाही. मग आता इथं पण 0 आले, त्याच्यामुळे अगोदर 6कडून आपण 0कडे हातचा घेऊ, म्हणजे इथलं एक कमी होईल, इथं राहतील 5, इथं होतील 10. नंतर ह्याच्यातून एक इकडं गेलं, इथं होतील 9 आणि इथं होतील 13. मग 13मधून 4 गेले किती येतील, 9. नंतर 9मधून 0 गेले 9, 5मधून 4 गेले 1, म्हणजे याचं उत्तर काय आलं आपलं 1994. नंतरचा आपला चौथा प्रश्न आहे 4752 वजा 2384. तर याचं काय येईल, 2मधून 4 जातात का, नाहीच जात, त्याच्यामुळे एक कमी करून ह्याचा दशक स्थानकडून एक हातचा घेऊ आपण. तर इथं 5चे काय होतील, मग 4 होतील आणि नंतर इथं किती होतील, मग 12. तर 12मधून 4 गेले 8. नंतर 4मधून 8 जातात का, नाही जात, त्याच्यामुळे इथं होतील 6, इथं होतील, आपण हातचा इकडं घेतलं, इथं होतील 14. मग 14मधून 8 गेले किती येतील, 6. नंतर 6मधून 3 गेले 3, 4मधून 2 गेले 2, किती उत्तर आलं, 2368. आणि गणित परफेक्ट करण्यासाठी याच्यासाठी रिव्हिजन महत्त्वाचे असते, त्याच्यामुळे गणिताचे पाठ करण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही, तर जास्तीत जास्त गणितं सोडवण्याचा सराव करायचा, त्याच्यामुळे तुमचं उत्तर पण गणितं पण सोडवण्याचा स्पीड वाढेल आणि ॲक्युरेसी पण वाढेल. तर याच्यानंतर आपलं 5वं गणित काय आहे, 4004 वजा 3156. मग 4मधून 6 जात नाहीत, त्याच्यामुळे आता इथं पण 0, इथं पण 0, मग ह्या 0कडून 0ला अगोदर हातचा घ्यावा लागेल इकडं, म्हणजे इथं राहील 3, इथं होईल 10. नंतर ह्या 10कडून इथं घ्यावं लागेल, इथं होतील 9, मग इथं होतील 10. मग आणखी या 10कडून इकडं आपल्याला 4ला हातचा पाहिजे, त्याच्यामुळे इथं पण 9 राहतील आणि इथं होतील मग 14. मग 14मधून 6 गेले किती येतील, 8. 9मधून 5 गेले 4, 9मधून 1 गेले 8, 3मधून 3 गेले 0, म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं आपलं 848. 6वं गणित काय आपलं 8042 वजा 3129. मग 2मधून 9 जाणार का, नाही जाणार, मग काय करावं लागेल आपल्याला, हातचा घ्यावा लागेल. तर 4मधून एक हातचा तिकडे गेला, इथं राहिले 3, इथं झाले 12. 12मधून 9 गेले 3, 3मधून 2 गेले 1 आणि 0मधून 1 जाणार का, नाही, त्याच्यामुळे 8कडून एक हातचा आपण इकडं घेऊया, इथं राहिले 7 आणि इथं झाले 10. मग 10मधून 1 गेले 9, 7मधून 3 गेले 4. तर आपलं 7वं गणित आहे पुढचं, ह्याचं उत्तर काय आलं 4913. 7वं गणित 6524 वजा 2656. तर आता इथं काय 4मधून 6 जाणार नाहीत, मग इथं 2 आहेत, एक हातचा कमी इकडे गेला, इथं राहतील 1, इथं झाले
14. 14मधून 6 गेले 8. 1मधून 5 जाणार नाहीत, त्याच्यामुळे एक हातचा इकडे घेऊ, इथं झाले 4, इथं होतील 11. मग 11मधून 5 गेले 6 आणि 4मधून 2 जाणार नाहीत, त्याच्यामुळे आणखी इथं पण हातचा घेऊया, इथं झाले 14. 14मधून 6 गेले 8 आणि 5मधून 2 गेले 3. म्हणजे याचं उत्तर काय आलं आपलं 3868. नंतर आपलं 8वं गणित आहे 5305 वजा 2169. तर याच्यामध्ये 5305 वजा 2169, मग 5मधून 9 जाणार का, नाही जाणार, त्याच्यामुळे काय करू आपण हातचा घेऊ. तर हातचा इथं 0 आहे, त्याच्यामुळे 3मधला 1 कमी करू, इथं झाले 2, इथं झाले 10. मग 10मधून आपल्याला 5कडे घ्यायचा आहे, मग इथं राहिले 9, इथं झाले 15. 15मधून 9 गेले 6, 9मधून 6 गेले 3, 2मधून 1 गेले 1, 5मधून 2 गेले 3. म्हणजेच ह्याचं उत्तर काय आलं आपलं 3136. नंतर आपलं 9वं गणित आहे 6052 वजा 2763. तर 2मधून 3 जातात का, नाही जात, कारण 2 लहान संख्या आहे. मग आपण हे 5कडून 1 हातचा घेऊ, इथं झाले 4, इथं झाले 12. 12मधून 3 गेले 9, 4मधून 6 जात नाही, त्याच्यामुळे आता इथं 0 आहे, मग अगोदर 6कडून आहे तर हातचा घ्यावा लागेल. मग इथं राहिले 5, इथं झाले 10, 10मधून 1 हातचा तिकडे गेला, आणखी इथं राहिले 9, मग इथं होतील 14. 14मधून 6 गेले 8, 9मधून 7 गेले 2, 5मधून 2 गेले 3. म्हणजेच 9व्या गणिताचं आपलं उत्तर काय आलं आहे 3289. 10वं गणित काय 8235 वजा 4192. 5मधून 2 गेले 3, 3मधून 9 जात नाही, त्याच्यामुळे इथं झाले 13, इथं राहिले 1 हातचा इकडे गेला आहे. तर 13मधून 9 गेले किती येतील 4. 1मधून 1 गेले 0, 8मधून 4 गेले 4. 11वं गणित काय आपलं 4000 वजा 399. मोस्ट इम्पॉर्टंट गणित आहे हे. तर याच्यामध्ये अशा गणिताचे आणखी तुम्ही मनानं घेऊन ह्या गणिताचे जर चुकत असेल तर आणखी असे 4 गणितं घेऊन याचा भरपूर सराव करा, कारण हे गणित खूप जणांचे चुकतात. तर हे बघा आता इथं काय होतं आहे 0मधून 9 जात नाहीत, त्याच्यामुळे आता आपल्याला पहिल्यांदा एकक स्थान ह्या दशक स्थानाकडून हातचा घेत असतो आणि दशक स्थान शतक स्थानाकडून आणि शतक हजारकडून. आता इथं 0 0 असल्यामुळे यांच्याकडेच काही नाही, त्याच्यामुळे हातचं देणारच नाहीत. म्हणून काय करणार आपण हजार स्थानच्या 4कडून 1 हातचा शतक स्थानकडे जाईल, म्हणजे इथं 3 राहतील, इथं 10 होतील. मग नंतर शतक स्थानकडून दशक स्थानला घ्यायचा आहे, म्हणजे ह्याचा पण 1 हातचा कमी होईल. म्हणजे समजा इथं 10 रुपये आहेत, तर ह्याला दिले हे ना एक त्याच्यातले, तर किती होतील, मग ह्याचे पण 9 रुपये राहतील, म्हणजे 1 कमी होईल आणि ह्याच्याकडे 10 होतील. तर इथं आता ह्याला पण हातचा आहे, इकडं एकक स्थानला द्यायचा आहे, तर ह्याचे पण 1 कमी होतील, इथं 9 होतील आणि इथं 10 होतील. तर 10मधून 9 गेले. फक्त एवढंच महत्त्वाचं आहे, आता ह्याच्यानंतरचं गणित सोपं जातं. फक्त हातचा घेण्याची पद्धतीमध्ये इथं गेलेला हातचा इकडं गेला का 1 कमी करणे आणि ह्याच्यामध्ये 1 वाढवणे, तर एवढं अगोदर महत्त्वाचं आहे. आणि हे नाही चुकण्यासाठी ह्या गणितांचा भरपूर सराव करावा लागतो. तर हे काय मग 10 आता आलं, 10मधून 9 गेले 1, 9मधून 9 गेले 0, 9मधून 9 गेले 0 आणि 3मधून 3 गेले 0. म्हणजे याचं उत्तर काय आलं 1. आणि जर कॉमन सेन्स वापरला तर बघा 4 म्हणजे 3999 नंतर संख्या कुठली येते 4000. तर त्याच्यामुळे 4000मधून 399 गेलं, उत्तर किती येणार आहे 1च येणार आहे. तर काय प्रश्न 12वा गणित 12मध्ये काय 8020 वजा 5432. आता इथं पण 0 आहे, तर 0मधून मग 1मधून 1 हातचा तिकडं द्यायचा आहे, तर इथं राहिले 1, इथं झाले 10. 10मधून 2 गेले 8, 1मधून 3 जात नाही, त्याच्यामुळे इथं ह्या 0कडून घ्यावं लागेल, पण अगोदर 0ला 8कडून हातचा घ्यावा लागेल. मग इथं झाले 7, इथं झाले 10. मग 10मधून 1 हातचा इकडे घ्यायचा, इथं झाले 9, इथं होतील मग 11. 11मधून 3 गेले किती राहतील 11मधून 3 गेले 8. नंतर 9मधून 4 गेले 5, इथं काय 7, 7मधून 5 गेले 2. म्हणजेच उत्तर किती आलं आपलं ह्याचं 2588. अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय प्रश्न दुसरा याच्यामधले संपलेला आहे आणि स्वाध्याय पण हा संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.